सज्ज होतोय बॅटिंगसाठी. त्याच्या समोर विशाल वरांडे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. खरं तर आई भराडी माता आंबवडे खुर्द या टीम कडनं ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. अगदी इंटरनॅशनल मॅच मध्ये जशी एंट्री असते, जो लुक असतो तसा लुक आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे खरं तर अँडी म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण ड्रोन व्ह्यू 360 अँगल बर्ड व्ह्यू या संपूर्ण स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवर. ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून 4 ओव्हरची मॅच वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 आणि या दुसऱ्या पर्वातील मेगा फायनलचा हा थरार. एका बाजूला वैभव स्मृती 11 जिवलग मित्र परिवार यांच्या मालकीचा हा संघ, तर आई भराडी माता आंबवडे खुर्द संतोषजी कोळेकर आणि संदीपजी कोळेकर यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धुरंधर अगदी जगताप अर्थात अभिषेक जगताप आणि विशाल वरांडे मैदानाच्या आतमध्ये. 20 मिनिटांचा अवधी, अगदी 5:15 वाजता 40 मिनिटांमध्ये हा सामना संपला पाहिजे याची आपण नोंद घ्या. कारण त्यानंतर भव्य पारितोषिक वितरण सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे आणि आम्हालाही करता पुढच्या स्पर्धेसाठी प्रस्थान करायचं. पंचही खरं तर पुढच्या स्पर्धेसाठी प्रस्थान करणार आहे, त्यामुळे सर्वांना आपल्याला वेळेमध्ये रिलीज करायचंय. यस सर, पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. मॅच ऑन, लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या या दोन्ही टीम साठी. योगेश मालुसरे कॅप्टन सध्या पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि सामना करतोय अभि जगताप. पहिला बॉल लॉफ केलाय, बॉल हवेत. चांगलं जजमेंट मात्र भरपूर वेळ घेतलाय. विशाल वरांडे डेंजर एंडला होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवर पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थरार आपल्याला पाहायला मिळतोय VPPL चा वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 2. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार रनर अप, कोण होणार त्या क्रिस्टल ट्रॉफीचा मानकरी, यासाठी वाट पाहावी लागेल येणाऱ्या 40 मिनिटांची. यावेळेस बघा चकवलं गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस ऑफ केला, गती काढून घेतली योगेश मालुसरेने. कल्पक बुद्धिमत्तेचा, चातुर्य क्षमता असलेला हा कसलेला गोलंदाज. कमी कालावधीमध्ये अगदी प्रभावशाली कामगिरी ज्या गोलंदाजाची पाहायला मिळाली हा योगेश मालुसरे. अभिषेक जगतापला बीट केलं. 2 बॉल झाले, 2 धावा धावफलकावर. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे खाली राहिला बॉल, टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. विकेट कीपर बॉलवर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना आमचे मिकी आणि टेडी बेअर खरं तर मैदानाच्या आतमध्ये मनोरंजन करण्यासाठी पंच खरं तर त्यांना थोडीशी ताकीद देतात की तुम्ही थोडं आमच्या आणि विकेटच्या मध्ये येऊ नका. खूप मनोरंजन त्यांनी केलंय आणि सोपं नाहीये. इतकी जाड वस्त्र परिधान करून, तो संपूर्ण कॉस्ट्युम परिधान करून या उन्हामध्ये खरं तर मनोरंजन करावं लागतं. पुढचा बॉल योगेशचा. यावेळेस फटका फसलाय, कॅचची संधी. कॅच टिपलाय. हरीश आपण पाहतो लॉंग ऑफर आले आणि पहिला धक्का लागला तो आई भराडी माता आंबवडे खुर्द टीमला. फलंदाज बाद अभि जगताप. डीजे काय झालं त्याला? ओ माय गॉड, मोठी मागणी केली आहे. आयोजकांशी संपर्क साधा. हे व्यासपीठावर बसले सर्व. चला, जोक सपाट हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहता. एन्जॉय करतात सर्व मान्यवर. या स्पर्धेला ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. यावेळेस बघा खोदून काढला गॅप बंदा. बॉल चालला मिड विकेटला. काऊकानावरनं खेळाडू येतो. रतन वेगाने बॉलवर उचलून फेकतो. तोपर्यंत 2 धावा. मेगा फायनलचा थरार. एक धाव इथे महत्वाची दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. सलग 2 बॉल डॉट आले, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर 2 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ झाला. आतापर्यंत 4 धावा धावफलकावर. 1 विकेट गमावली आहे ती आई भराडी माता आंबवडे खुर्द या टीमने. टॉस जिंकला तो वैभव स्मृती 11 संघाने आणि
क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आहे. शेवटचा बॉल स्टेप आउट झाले होते. युआयडी शॉर्करचा प्रयत्न आणि इथे पहा काय घडतंय. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 4, 1 गडी बाद. यस, आपल्या स्क्रीनवर आता आपल्याला पाहायला मिळतो हा मुख्य व्यासपीठ आमचं आहे आणि जिथे या क्रिस्टल ट्रॉफीज एक चॅम्पियनची आणि रनरअपची हे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. तनिष्क ट्रॉफी तळवली आमचे चांगले मित्र सचिनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या ट्रॉफी आपण पाहतो बनवण्यात आल्यात आणि त्यानंतर आपण पाहतोय इंडिव्हिज्युअल प्राइजेस, वैयक्तिक बक्षीस, मालिकावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सामनावीरासाठी आकर्षक पारितोषिक आणि त्याचबरोबर मोमेंटो सन्मान चिन्ह जिथे आपल्याला पाहायला मिळतात. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 चा हा लोगो, आय लव्ह वाल्मिकी पठार, जे टॉस कॉइन वर देखील लिहिलं गेलंय. चला मॅचच्या दिशेने जातो. पहिल्या षटकामध्ये 4 आले, 1 विकेट योगेश मालुसरे. सेकंड ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले संपलाय. 4 ओव्हरची मॅच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घरोंदा घनसोली मध्ये आपण आहोत आणि योग्य वेळेमध्ये आपण पाहतो 5:20 आणि दुसरा षटक आपण पाहतो फायनल्स या ठिकाणी सुरू होत आहे. इथं बॉलिंग मार्कवर निलेश माने सज्ज होत असताना सामना करतो विशाल वरांडे. पहिल्यांदा स्ट्राइक वर आलाय. राऊंड द विकेट, अगदी खोला टाकलेला बॉल होता, खोदून काढलाय. ऑन साइडला तिकडे बॅकअप पाहायला मिळते आपल्याला अगदी स्कोअरलेग मिड विकेटच्या मधोमध. आणि इथे पहा आपल्याला काय घडते. 2 धावा पूर्ण होत असताना योगेश मालुसरे होते तिकडे डीप मध्ये, कारण बॉल हातात निसटला होता खेळाडूच्या. बॅकअप आला योग्य मोमेंटला, हे गरजेचं आहे. 6 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल निलेश माने राऊंड द विकेट मारा करतोय. विशालने खातं उघडले स्वतःच. 2 धावा त्याच्या धाव फलकावर. यावेळेस बघा बुंदा चेंडू, परफेक्ट ब्लॉकहोलचा बॉल, बॅटची एज लागली आहे आणि बॉल गेला तो डिक्लेअर मध्ये. जर बॅट मध्ये आणली नसती ना तर यशच्या उद्ध्वस्त झाले असते, हे निश्चित आहे. अगदी परफेक्ट लाईनचा बॉल आपण पाहतो डिलिव्हर करण्यात आला. स्कोअर पाहायला मिळतो 1 धावेने पुढे सरकतो 7 धावा. बघा प्रेक्षकांना विनंती आहे की सामना सुरू असताना गाड्या आणू नका, विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही आणा जर तुम्हाला इकडून तिकडे जायचं. मात्र मॅच सुरू आहे, मध्ये मध्ये आपण असं करू नका प्लीज. यावेळेस फटका फसला, बॉल हवेत. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, नो मॅच लँड मध्ये जातोय. 4 क्षेत्ररक्षक होते, चौघांच्या अगदी मध्ये चेंडू लँड झालाय आणि एक संजीवनी मिळत असताना फलंदाजाला विशाल वरांडे सिंगल मिळत आहे. आणि तुम्ही स्क्रीनवर मिकेला पाहताय आमच्या ड्रोन व्हीच्या माध्यमातून. आणि बघा जाणून बुजून लपतायत थोडेसे. स्कोर आहे 8 रन्स ऑन अ बोर्ड. सध्या टिचून मारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमचे टेडी बेअर सध्या विश्राम करतात आमच्या करता प्रेक्षक गॅलरीमध्ये. त्यांच्याकडून सर्वांना हाय. यावेळेस बघा लॉफ्ट केले समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ वरनं खेळाडू आलेत. राहुल डीच्या वेगाने बॉलवर सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 9 धावा थांबवल्या आतापर्यंत. वैभव स्मृती या टीमने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय सार्थकी ठरवलाय. 2 बॉलचा खेळ इथे अजून बाकी आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना लो स्कोरिंग मॅच होईल की हाय स्कोरिंग मॅच होईल. मात्र विशाल वरांडे अजूनही मैदानाच्या आत आहे, विसरून चालणार नाही. कोणत्याही क्षणी फटकेबाजी करू शकतो तो. आणि बघा इथं फ्लिक केलाय, मनगडाचा वापर केलाय, मात्र फटका फसलाय. कॅच पकडली जाते अंडर द प्रेशर. हा झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय हरीशच्या माध्यमातून आणि मोठी विकेट, मोठा मासा गळाला. फलंदाज बाद विशाल वरांडे. मोठा धक्का लागतोय आई भराडी माता आंबोडे खुर्द टीमला. चांगला अष्टपैलू खेळाडू ऍज अ बॅट्समन आणि मैदानाच्या बाहेर गेला. स्वस्तामध्ये फक्त 4 धावांचं योगदान दिलंय. स्कोर आहे 9, 2 गडी बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी आहे. सामना करतोय नवीन फलंदाज प्रदीप पवार. त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला करण साळुंके याला आपण पाहताय.
प्रदीप पवार जो गेला सामना खेळला होता आई भराडी माता आंबवडे खुर्द त्या सामन्याचा सामनावीर प्रदीप पवार. एवढेच बघा पुन्हा समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय. राहुल डीजे हातात बॉल निसटलाय. बॅकअप साठी खेळाडू होता रतन आणि त्याचे प्रयत्न निष्प्रभ. बॉल गेला दोघांना चकवून तो सीमा पार. शेवटच्या बॉलवर आला चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर आहे 13-2 गडी बाद. डीजे एक बॉल 4 वर खेळतोय सध्या नॉन स्ट्राईकला. पहिला बॉल यावेळेस बघा काय पुलचा फटका आहे. पॉवरफुल फटका. ब्युटिफुल सक्सेस. रन्स. पहिल्याच बॉलवर आसमान दर्शवलं हरीशला ते फलंदाज करण साळुंकेने. 9 या धावसंख्येवर तो वैयक्तिक पोहोचलाय. टोटल स्कोर झालाय तो 19 धावा. 19 रन्स. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून प्रोजेक्टेड स्कोर आहे 35. अजून एक फटका. इथे झेलची संधी. रतनने चुकी केली. थोडी घाई केली. लेट स्टार्ट केला आणि इथे पहा ओ हो 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 पुन्हा एकदा मोये 3 धावा मिळतील. 2 धावा धावून आणि ओव्हर थ्रूची 1 अतिरिक्त धाव. हे झेल सुटल्याचं फ्रस्ट्रेशन आहे का आता प्रश्न निर्माण झालाय. कारण त्याने पाहिलं नाही यष्ट्या कुठे आहेत. कहीं पे निगाह आहे कहीं पे निशाणा. यष्ट्या होत्या एकीकडे बॉल टाकला दुसरीकडे आणि गेला तो गोशांकित क्षेत्रामध्ये. 3 धावा स्कोर झाला 22. बघा नेल्सन आकडा स्क्रीनवर आहे. 2.2 षटकांचा खेळ आणि स्कोर आहे 2-2. दुर्मिळ योगायोग आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. हरीश नेक्स्ट बॉल. इथं मात्र भन्नाट वेग. चांगली लाईन यॉर्कर लाईनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट रित्या हाताळला. ऍक्शन रिप्ले याचा आपल्याला पाहायला मिळेल उमचा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. फास्ट अँड फ्युरियस बॉल होता अगदी वाईड लाईनच्या आतमधून. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता प्रदीपचा. तो यशस्वी झाला नाही. इथे बघा लोअर फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल गेला ऑफ साइडला आणि ते क्विक सिंगल पूर्ण केली जाते. येस अंपायर रिव्ह्यू फॉर द रनआउट. आमचे तिसरे पंच गुरुनाथ पाटील सर येतील. आमची ओमसा एमटीसी लाईव्हची मदत घेतील. अंपायर रिव्ह्यू आहे हा रनआउट साठी. बघूया आपण काय घडले नक्कीच. येस फलंदाज बाद. ओयोटी भरपूर दूर राहिले आणि इथे आपण पाहतो तिसरा धक्का लागत असताना आई भराडी माता आंबवडे खुर्द टीमला भरपूर दूर राहिले होते. बघा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय. कोणती रन मिळाली नाही या बॉलवर. कारण पहिली रन करत असतानाच रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला तो करण साळुंखे. बारा धावांची इनिंग साकारली. ती अर्थातच फलंदाज करणने मैदानाच्या बाहेर गेला. 22 ला 3. 9 बॉलचा खेळ शिल्लक पहिल्या सत्रातील. नवीन फलंदाज सोन्या येडगे. या अगोदरच्या मॅच मध्ये अक्षय मला वाटतं त्यांनी सुरुवातीलाच अगदी चौकार का षटकारने खातं उघडलं होतं स्वतःच. तो सोन्या येडगे
भरपूर क्षमता आहे या खेळाडूमध्ये, मात्र आव्हान पेश करतोय हरीश. इथे वना अजून एक विकेटची संधी. मेडॉपचा खेळाडू बॉलच्या खाली. प्रदीप, आणि इथे प्रदीप होतोय बाद. राजू होते ज्यांनी हा झेल टिपला, कोणती चुकी केली नाही, आणि अजून एक विकेटचं पतन. जोरदार टाळ्या आमच्या मिक्की आणि टेडीबेअर साठी झाल्या पाहिजेत. सुंदर नृत्य. चांगला बॉल आपण पाहतोय, तीक्ष्ण बाउन्सर बॉल अगदी चेहऱ्याच्या जवळ निघून गेला, आणि ओव्हरची समाप्ती झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 22, 4 गडी बाद. थोडी शांतता मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आई भराडी माता आंबवडे खुर्दच्या डगआउट मध्ये, कारण फक्त 22 धावा 3 ओव्हर मध्ये आल्यात. कारण रन रेट अगदी 7.33 आहे, त्यामुळे इथे धावगती वाढवावी लागेल. आता सोपं नसणार आहे, कारण अगदी चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, असा सुफियान नावाचा वर्सटाईल बॉलर तुम्हाला पाहायला मिळेल. राजू दादांचं खरं तर भरपूर मॅच मध्ये फोकस झालं, त्यांनी स्कोर पाहतच नाही ते किती झालाय. तो 22 झाला दादा, 22. हे क्रिकेट हा जितका ताकदीचा युक्तीचा पण मगाशी बोललो, तितका इमोशनचाही खेळ आहे. कारण सामन्यामध्ये अगदी घुसतो खेळाडू, इतका फोकस असतो त्याचा. आणि बघा आमचे राजू दादा तितके फोकस आहेत. स्कोर 22 आहे. शेवटचा षटक मिस्टर सुफियान सामना करतोय सोन्या येडगे. नॉन स्ट्राईकला लक्ष्मण शेळके. पहिला बॉल सोडून दिलाय, पंच आमच्या पर्यंत वळतायत. ऑफस्टिक पासून बाहेर जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यस, अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. स्कोर एका धाब्याने पुढे सरकतोय. 23 रन्स, 23 धावा. व्हाईट बॉलने सुरुवात केली, थोडीशी फ्लाइट दिली होती सुफियानने. आमचे खरं तर भरपूर अनुभवी पंच या मॅच मध्ये, विनोद भगत सर, महेश मिसाळे सर आणि गुरुनाथ पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत या मॅच मध्ये. इथे पिक केली लाईन, नुसती पिक नाही केली तर कनेक्ट बॉलला पाठवलं ते ऑन साइडला. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधून सीमा पार सोन्या येडगेच्या बॅट मधनं हा सोन्यासारखा षटकार. षटकार आला 29 धावा धावफलकावर. सुफियानच्या विरुद्ध षटकार ठोकला सोन्या येडगेने. याही मॅच मध्ये खातं उघडलं, स्वतःचा षटकार आलाय. पुढचा बॉल सुफियानचा, राईट मोर द विकेट. यावेळेस बघा यॉर्कर लाईनचा बॉल, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंगांचा खेळाडू आलाय भरपूर वेगाने, चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. रतन होते इथे, ओव्हरथ्रो झालाय. हो 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 हो, इथे रनआउटची संधी आणि फलंदाज होतोय बाद. लक्ष्मण जाईल मैदानाच्या बाहेर.
लाईव्ह जेवण जास्त झालंय का? काही दाखवू नका. एकतीस धावा आपण पाहतोय. विकेट आली. लक्ष्मण शेळके बाद झाले. सोना येडगे सध्या स्ट्राईकवर. अक्षय होते, माफ करा, स्ट्राईकवर. आणि अक्षयने सिंगलला प्राधान्य दिले, स्वतःचं खातं उघडले. सेन्सिबल क्रिकेट, कारण सोन्याची बॅट बोलली आहे त्यामुळे त्याला स्ट्राईकवर आणणं इम्पॉर्टंट आहे. 32 धावा आमचे टेडी बेअर पुन्हा पाहायला मिळतात. खरं भरपूर मनोरंजन करतात. सकाळपासून थोडे शांत होते, जसा डीजे सुरू झालाय आमचे टेडी बेअर आणि मिकी प्रत्येक गाण्याचा आनंद घेतात, प्रत्येक विकेटचा आनंद घेतात. 3 बॉल बाकी पहिल्या सत्रातील. यावेळेस खुला टाकलेला बॉल होता, गॅप शोधलाय. डीप मध्ये खेळाडू आहे स्कोअर लेगला, तिथे मिसफील्ड झाली आहे, फॉर्मलिंग झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो पहा, काय थ्रो आहे हरीशच्या माध्यमातून. त्याच्या आर्म्स मधली ताकद तुम्ही पाहता, अगदी बुलेट थ्रो. रवींद्र जडेजा यांची खरं आठवण करून देणारा हा थ्रो. अगदी डीप मधनं फेकला तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि योगेश मालुसराने तो लगेच पकडला. स्कोर झाला 34 रन्स. शेवटचे 2 बॉल पहिल्या सत्रातील. कितपर्यंत मजल मारणार आई भराडी माता आंबवडे खुर्द अगेन्स्ट वैभव स्मृती 11 या मेगा फायनलच्या मॅच मध्ये. यावेळेस तडाखा लगावलाय. राहुल डीजे, चुकी झाली आहे डीजे कडून. इझी कॅच होता. थोडस लक्ष विचलित झालं, बॉल हातात निसटला आणि 2 धावा समोरच्या टीमला देऊन गेला. खुश नाही आहेत खेळाडू, आपण पाहतोय. गोलंदाजही थोडासा नाराज. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर आहे. योगेश मालुसरे काय सांगतात प्रत्येक बॉलवर सुफियानला कळण्यामागचं कारण शोधावं लागेल आता. हो, इथे पुन्हा फटका फसलाय. आता तरी झेल होईल का? 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू लँड झालाय. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. आणि इथे 2 धावा पूर्ण. काय सुफियाने कलेक्ट केले बॉलला. 38 धावा धावफलकावर आणि 39 लक्ष. ओहो हो हो, टेडी बेअर काय घेऊन आलाय तुम्ही? बघा, कॅमेरा तुमच्यापासून सोडणार नाही तुम्हाला. तुमचा पिच्छा परवतोय. काय नाही ना? ओहो हो हो, माय मिकी सांगतात टेडी बेअर आणि रुसले बघा, नाराज झाले. आयोजकांना विनंती आहे, त्यांची काय डिमांड आहे ती पूर्तता करून टाका. मगाशी त्यांनी सांगितलंय, बस. आणि काय पाहिजे? पॉकेट नका देवा तर. जोक सपाट. भरपूर मेहनत आहे बघा. इतर प्रेक्षकांना हसवणं हे सर्वात कठीण काम आहे आणि ते करतात आमचे मिकी आणि टेडीवर. आता टीम मीटिंग मध्ये जातील मिकी, थोड्याशा चर्चा सत्रामध्ये भाग आणि त्यांचा अनुभव ते शेअर करतील आमचे 12वे खेळाडू म्हणून. येस 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 येस, तुम्ही स्क्रीनवर पाहता मिकीला. वैभव स्मृती 11 या संघाला ते करतात, सपोर्ट करतात. आणि सपोर्ट न करू, काहीतरी कानमंत्र द्या, तुमचा अनुभव शेअर करा. बॅटिंग त्यांना करायचे. लक्ष 39 आहे. तुमचे काही किस्से. येस येस, तुम्ही उतरणार. क्या बात आहे. सलामीला मिकी असेल आता. वाल्मिकी बटार प्रीमियर लीग. आणि टेडी बेअर मात्र दुसऱ्या संघामध्ये आहे का? नाही, त्यांच्यामध्येच. हो हो, नाही असं नाही. एक तिकडे ते एक तिकडे. मिकीने बघा परत पाठवलंय. हो बघा, ते पाहिजे ते मिळेल जावा म्हणतात. पण टेडी बेअरचा खरं तर कलर इकडे मॅच करतोय वैभव स्मृतीशी. येस येस, म्हणून ते आलेत. चला, फिल्डिंग साठी उतरा. एका बाजूला आई भराडी माता आंबवडे खुर्द, ज्यांनी बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये. 38 उभारल्यात आणि 39 लक्ष आहे ते वैभव स्मृती 11 या टीम समोर. अर्थात जिवलग मित्र परिवार यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला संतोषजी कोळेकर आणि संदीपजी कोळेकर यांच्या मालकीचा संघ. आई भराडी माता आंबवडे खुर्द हा संघ पाहायला मिळतोय. 8 संघांचा सहभाग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला. 2 ग्रुप. पहिल्या दिवशी शुक्रवारी 4 संघ खेळले. प्रत्येक संघाचे 3-3 सामने झाले. काल 4 संघ खेळले, प्रत्येक संघाचे 3-3 सामने झाले. आज एक सामना झाला क्रॉस समोरच्या गटाविरुद्ध. आणि आता हे 2 सेमीफायनल संपन्न झाले आणि आता मेगा फायनलचा थरार. हा ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय. सर्व खेळाडू पिंक जर्सी मध्ये मैदानाच्या आतमध्ये. आई भराडी माता आंबवडे खुर्द आणि आमचे मिकी आता कदाचित टीम डिस्कशन मध्ये सहभागी होतील.
तर सन्माननीय नितीन मोरे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही नितीनजी मोरे दादा आपणास विनंती करतोय, आपण व्यासपीठावर या. नितीनजी मोरे दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, आमचे मिकी टीम डिस्कशन मध्ये भाग घेतात. सगळं बरोबर आहे, काहीच चुकीचं नाहीये. स्क्रीनवर तुम्ही पाहताय. येस येस, विशाल वरांडे सांगतायत काय स्ट्रॅटेजी आहे. हो, आता सुटले जात आहेत वाटतं. हो, चला आता आपले मिकी देखील बघा कुठे उभं राहायचं. मिकीला सांगा, विशाल वरांडे त्यांना सांगा कुठे उभं राहायचंय. टेडीबेर कुठे आहेत? आणि टेडीबेर इकडे दुसऱ्या बाजूला आहेत. वैभव स्मृती 11च्या डगआउट मध्ये आहेत. क्या बात आहे. डीजे ऑपरेटर, जरा आता चांगली चांगली गाणी लावा तुम्ही, म्हणजे आमचे टेडीबेर आणि मिकीला देखील थोडं प्रोत्साहन मिळेल, संधी मिळेल मनोरंजन करण्याची. आणि बघा, ड्रोन व्ह्यू, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात. योगेश मालुसरे अगदी कॉन्फिडंट आहे. योगेश बघा, बॉडी लँग्वेज, आयकॉन खेळाडू आणि चॉईस खेळाडू दोन्ही मैदानाच्या आत गेलेत. ये नहीं चलेगा भाई, ये अपोजिट प्लेयर के साथ ये सब नहीं चलेगा. थोडं टसन होणं मागताय दादा. तुम्ही फिल्डिंग टीम मध्ये आहात, बॅट घेऊन कुठं चाललाय? आमचे मिकी आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आत. 24 चेंडू आणि 39 ची गरज आहे, म्हणजे ऑलमोस्ट प्रतिषटक 10 ची सरासरी. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2-6 मेगा थरार तुम्ही पाहताय. मेगा फायनलचा सामना. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचा आणि ओमसाई एमटीसी लाईव्ह जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो. 24 चेंडू आणि 39 धावा मिळणार आपल्याला या दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन आमचे अँडी म्हात्रे. ड्रोन स्पेशालिस्ट, बर्ड व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो 360. अरे दादा, बॅट देऊन टाक त्याला. या सामन्याला आपण करतो सुरुवात. हसी मजाक होत असतो, खेळीमेळीचं वातावरण आहे, कारण आपले सर्व खेळाडू प्रीमियर लीग म्हटलं की वेगवेगळ्या गावातील खेळाडू एका संघामध्ये पाहतो आपण खेळताना. आणि मॅचला आपण करूया उत्तरार्धाला सुरुवात. विशाल वरांडे पहिलं षटक हाताळण्यासाठी. योगेश मालुसरे ऑन स्ट्राईक. आयकॉन टू आयकॉन, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. बिग बॅटल, मोठा रणसंग्राम, रणधुमाळी, रणद्वंद्व मैदानाच्या आत. 24 बॉल 39. पहिला बॉल बघा, प्रचंड उसळी घेतली होती बॉलने. येस, बॉडीला ब्रश झाला बॉल, पंच सांगतात. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळते. पहिल्या बॉलवर भरपूर वेगाने बॉल टाकला होता. थोडस स्मित असते योगेश मालुसरेकडे देखील. पंचांकडे आशाभूत नजरेनं त्यानं पाहिलं, पण तो सांगतात बाई लिगल बॉल आहे. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल. पहिल्या बॉलवर एक धावा लेग बायच्या स्वरूपात. विशाल वरांड्याचा वेग, आणि त्या वेगाचं प्रत्युत्तर द्यायचं ते योगेश मालुसरेला. बघा, चांगली प्लेसमेंट, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हर वरनं खेळाडू पुढे येतात. पॉवर प्ले सुरू आहे आणि कार रनिंग बिटवीन द विकेट पहा. तीन धावा इथे पूर्ण करतात. सोन्या एडगे होते, भरपूर वेळ घेतला त्यांनी. बॉल जास्त वेळ हातात ठेवला, त्याचाच खरं फायदा उचलला. 3 धावा दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्यात. योगेश संबोधित रतन साळुंके. रतन पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम डावरी. आणि दुसऱ्या बाजूला योगेश मालुसरे, मॅन फ्रॉम जंगमवाडी. आणि विशाल वरांडे, वरांडेवाडीचा खेळाडू. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली, रनआउटची संधी होती. हो हो हो, पोचलेत पॉपिंग ग्रीज मध्ये. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केलं, वेळ घेतला थोडासा पंचांनी. आमच्या तिसरे पंचातील त्याच दरम्यान बक्षीस येते. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. योगेश साहेबांकडून, योगेश धडाम साहेबांकडून बॅटिंग करणाऱ्या टीमला फॉर एव्हरी सिक्सर 500 रुपये दिले जातील. योगेश आणि रतन साठी असेल हे पारितोषिक.
तिसऱ्या बॉलवर काय घडलंय आपण बघूया. शहानिशा केली जाईल. 2 बॉलवर पहिल्या 4 आल्यात. तिसऱ्या बॉलवर पंचांनी रेफर केले. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. आमच्या टेक्निकल टीमची मदत घेतली. ओमसा एमटीसी लाईव्ह. नॉट आउट आहे. रन कंप्लीट झाली. धावसंख्या जाताना पाहायला मिळते आपल्याला 5च्या घरामध्ये. सिंगलच या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाली येत असताना. 3 बॉल झालेत. 5 धावा धाव फलकावर. लक्ष्य या मॅच मध्ये 39 धावांचं अजूनही 34 करायचे. बॉल हातात निसटलाय आणि हात लागलाय स्टंपला. क्लिअर दिसतंय. त्यामुळे नॉट आउट आहे. हात लागला तेव्हा बॉल हातामध्ये नव्हता. क्लिअर आपण पाहतोय ओमसा एमटीसीने केलंय. पुढचा बॉल. यावेळी बॅटचा चेहरा खोळला होता. फ्लाय स्लिपच्या आणि विकेट किपरच्या अगदी मध्ये पडला बॉल. विशाल वराडे सांगतात भाई ऐसे कॅचेस को पकडो. सिंगल मिळते. स्कोर पुढे सरकत असताना सिंगलच्या मदतीने 6 धावा. अजूनही 20 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 रन धनची अजूनही गरज आहे. सामना चुरशीचा होणार आहे हे तीळ मात्र शंका नाही. बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय. यावेळेस बघा बॅकफुटवर ना स्टँड अँड डिलिव्हर. एका टप्प्याने बॉल होतोय लॉंग ऑफ सीमारेषा पार फरार. आला तो योगेश मालुसरेच्या बॅटमधून हा चौकार. खोदून काढलाय. बॉलला पाठवलाय. ते अगदी मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. योगेश मालुसरेचा इथे तडाखा. बॉल गेला तो सीमा पार. 4 धावांसाठी स्कोर जाऊन थांबलाय 14 या धावसंख्येवर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तो पश्चिमेला आणि त्याचं सुंदर विहंगम दृश्य तुम्ही पाहताय ओमसा एमटीसी लाईव्ह वर. मॅचच्या दिशेने जातो. 18 बॉल आणि 25 रनची गरज. सूरज सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर पाहायला मिळतोय रतन साळुंके ऑन स्ट्राइक. रतन साळुंकेसाठी खोलवर टप्प्याचा बॉल ऑफ केलाय. बॉल चाललाय अगदी काऊ कॉर्नरला. 1 रन पूर्ण होते. सेन्सिबल क्रिकेट रतनचे, कारण योगेश मालुसरेची बॅट बोलते. त्याने ओळखलंय त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी लागेल. अजून कोणती विकेट गमावली नाही ही जमेची बाब आहे. ती वैभव स्मृती 11 टीम साठी आणि तिथेच त्यांचा हातखंड आपल्याला पाहायला मिळतोय. वर्चस्व पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल. इथे पहा फिरवलं होतं बॉलला. चांगला टर्न केलं होतं बॉलला. नॉन स्ट्राईकला क्रीज सोडली होती. लक्ष नव्हतं. योगेश रन मिळणार नाही. आला तो डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर टाकणार. प्रत्येक डॉट बॉल दडपण निर्माण करणार आहे. अजूनही 16 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही आवश्यकता. पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय हा 360 व्ह्यू, बर्ड व्ह्यू आमचे अँडी म्हात्रे ड्रोनच्या साह्याने कव्हर करत असताना. आणि विहंगम दृश्य, हे विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळतं ऑन स्क्रीन. 16 बॉल 24. पुढचा बॉल पुढे पडला. थोडासा पुढे पडला. खेळाडू होते षडक्षच्या कव्हरला. इथे चकवलाय. चेंडूने आता फिरकी घेतली गोल क्षेत्ररक्षकाची. तिसरीचा प्रयत्न होत असताना डायरेक्ट हिट. काम तमाम. मोठा ट्विस्ट मॅच मध्ये
आवश्यकता होती का? नाहक बळी गमावलाय योगेश मालुसरेने, स्वतःशी नाराज, हताश आणि दुःखी होऊन मैदानाच्या जाईल बाहेर. फलंदाज बाद. अंपायरच्या भूमिकेत दिसतील, थोडं मार्गदर्शन घेत आहेत की बाबा अंपायर कशी करतात, काय ट्रेनिंग बिनिंग आहे का, कोर्स बीस आहे का. 2 धावा आल्या. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 17 रन्स. तिसरीचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला डीप मधून. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. करण साळुंकेने तो डायरेक्ट थ्रो केला होता नॉन स्ट्रायकिंग एंडवर. 15 बॉलचा खेळ शिल्लक, 22 धावांची गरज. न्यू बॅटर मिस्टर राहुल डीजे, मात्र तो असेल नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला रतन साळुंखे. हो यावेळेस बघा चांगला फटका, बॅकफूट पंच इथे केलाय, डीप पॉइंटला बॉल पाठवलाय. 2 धावा मिळतील. हो रतनचा जयघोष होतोय डगआउट मधनं. भरपूर मोठे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. वैभव स्मृती 11 संघाचे जिवलग मित्र परिवार यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला संतोष कोळेकर, संदीप कोळेकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, इनफिल्डच्या वरनं बॅटच्या टोला बॉल लागलाय. सिंगल पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. थ्रो खराब पाहायला मिळतोय. बॅकअप आलाय योग्य मुवमेंटला बॅकअप आलाय. 2 धावा मिळतात. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 21 धावा. 13 बॉल आणि 18 ची गरज. शेवटचा बॉल इथे येणं बाकी यावर मधील. 13 चेंडू 18 धावा. कोण ठरणार तो वाल्मिकी पठार प्रीमियर लीग अर्थात VPPL 2025 सीझन नंबर 2 चा महाविजेता. त्यासाठी वाट पाहावी लागेल अजून. 13 बॉल 18 ची गरज. रतन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपलं खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. हे सर्व समर्थक अभिवादन करतात आमच्या ड्रोन व्ह्यूला, मनमुराद आनंद घेतात. चांगला बॉल अगदी खोलवट टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल पूर्ण झाली. लेग बायचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 22 झाल्यात आणि 12 मध्ये 17. SDJ ठोको. डीजे बाई ठोको. तिकडे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान. चांगली बॅटिंग केली होती पाकिस्तानने. 150 ला 2च विकेट होते आणि आता 200 आपल्याला पाहायला मिळतात. 5 झाले त्यांनी 7 विकेट गेल्या. चांगलं कमबॅक केलंय भारताने. कुलदीप यादव, हार्दिक पांड्या 2-2 विकेट काढल्यात आणि अगदी 6 ओव्हरचा खेळ बाकी आहे. त्याकडे आपलं लक्ष असेल. बारा बॉल आणि 17 रनची गरज. रतन आपल्याला पाहायला मिळतोय. रतन आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. 5 बॉल 6 वर खेळतोय राहुल डीजे. अजूनही स्ट्राईकच्या प्रतीक्षेमध्ये. पहिला बॉल 12-17 इक्वेशन. बॉलला सोडून दिले आणि चांगला निर्णय. वाईड बॉलचा इशारा
आता 12 चेंडू आणि 16ची गरज. रतन आपल्या रतन पाहिलं तर खरं तर मला इंडियाज लाफ्टर चॅलेंज मध्ये सुनील पाल होते, त्यांचं एक ते कॅरेक्टर होतं रतन नुरा, काम करूंगा सबका पुरा. आणि आता काम करेल का रतन आपल्या संघासाठी पुरा हे पाहावं लागेल. 12 बॉल 16ची गरज. प्रमोद वाईट बॉलने सुरुवात केली आहे. यावेळेस बघा खोलवर टप्प्याचा बॉल, चांगली फिल्डिंग, तिथे मिसफील्ड झाली आहे, स्टॉप होणं गरजेचं होतं. प्रदीप पवार क्विक सिंगल, एक चेकी सिंगल पूर्ण करतात. 11 बॉल आणि 15ची गरज आहे. 11 चेंडू 15 धावा. राहुल डीजे पहिल्यांदा स्ट्राईक वर आला या इनिंग मध्ये. 11 बॉल 15 धावा. प्रमोदचे 5 चेंडू भरपूर महत्वाचे राहतील या मॅच मध्ये. बॅट फिरली आहे, संपर्क नाहीये. खरं तर बेधुंद अंदाजामध्ये बॅट फिरवली होती, टप्पा ओळखला नाही, गती ओळखली नाही आणि बीट झाले तर राहुल डीजे. 10 बॉल 15ची गरज. हे षटक जर चांगलं राहिलं, इकॉनॉमिकल राहिलं तर प्रमोदचा मात्र इथे वर्चस्व प्रस्थापित करून जाईल आणि सामना झुकवून जाईल आपल्या टीमच्या बाजूने. आई भराडी माता आंबवडे खुर्द 38चा इथे बचाव करतोय, 39चा पाठलाग करतोय. तो वैभव स्मृती हा संघ खोलवर टप्प्याचा बॉल मंडळाच्या सहाय्याने बॉलला ऑन ड्राईव्ह केले. बॉल चालले काऊ कॉर्नरला, 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न प्रचंड वेगाने रतन होते डेंजर एंड वर आणि या 2 धावा पूर्ण होत असताना आता 9 बॉल 13ची गरज. स्कोर झालाय 26. लक्ष्य आहे 39 रनचं या मॅच मध्ये. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025चा दुसऱ्या पर्वाचा कोण होणार मानकरी, कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता, त्यासाठी सुरू असलेला रणसंग्राम. 9 बॉल आणि 13ची गरज. हो, इथे उसळी घेणारा बॉल चकित केलं, आश्चर्यचकित केलंय. कमी गतीने टाकलेला हा बॉल व्हेरिएशन दर्शवतो तो प्रमोद आणि अडचणी वाढवत चाललाय. 8 बॉल 13ची गरज. त्या डगआउट मध्ये खूप सूचना येतात राहुल डीजेला, मात्र त्याच्यापर्यंत पोहोचतात का वाटत नाही, कारण तो सामन्यामध्ये गुंग आहे. 8 बॉल 13. यावेळेस आउटर एज लागली आहे, बॉल गेला तो गोशांकित क्षेत्रात, रन मिळणार सिंगल. सामना आता अगदी दुलायमान अवस्थेमध्ये होत असताना 7 बॉल 12ची गरज. 7-12 नक्की कोणाच्या नावावर लागणार आता? 7 मध्ये 12 आणि VPPL चा 7-12 या दुसऱ्या पर्वाचा बघूया कोण लिहितोय आपल्या संघाच्या नावावर. खरं तर संघ मालकाच्या नावावर आपण म्हणू शकतो. शेवटचा बॉल यावर मधील. पुन्हा एकदा फसवलंय, स्विंग अँड मिस. राहुल डीजेला थांबवलंय ते गोलंदाज प्रमोदने. आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 रनची गरज. डीजे ठोक. अजूनही मैदानामध्ये आहेत, एकच विकेट गमावली. योगेश मालुसरे जर असता तर आता अशी परिस्थिती नसती आली, त्याने अगदी फटकेबाजी केली असती. मात्र इथे धावा वाचवायच्या लक्ष्मणला सामना करतो रतन. 6 बॉल 7 वर खेळतोय. 6 चेंडू 12ची आवश्यकता. पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील. 6 मध्ये 12. शेवटची रणनीती काय असेल या दोन्ही संघांची? 6 चेंडू 12 धावा. पहिला बॉल लक्ष्मणचा रतनसाठी ओव्हर द विकेट. पहिला बॉल पुन्हा एज लागली, सिंगल मिळतोय. इक्वेशन मध्ये बदलाव होत असताना आता येणारे 5 बॉल आणि 11 रनची गरज असणार आहे. एखादा मोठा फटका पाहिजे आता. चौकार षटकाराची इथे गरज आहे तो मोमेंटम प्राप्त करण्यासाठी, कारण सध्या पारडं जे आहे ना या मॅच मध्ये हलकस वरचढ आहे ते आई भराडी माता आंबवडे खुर्द संघाचं. कारण त्यांना माहिती आहे की 5 बॉल 11, फक्त पुढचे 2 ते 3 बॉल जरी व्यवस्थित टाकले, डॉट टाकले, विकेट काढल्या तर सामना आपण कदाचित जिंकू शकतो. मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतं.
पुढचा बॉल. इथे आपल्याला काय पाहायला मिळतंय, उसळी घेणारा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न बीट केलाय, एक चांगला बाउन्सर, तीक्ष्ण बाउन्सर टाकलाय तो गोलंदाज लक्ष्मणने. आता 4 बॉल 11ची गरज. यस, पंचांनी वेळ घेतला आणि वाईड बॉलचा इशारा केलाय. यस, भरपूर हाईट होती या बॉलवर. 5 बॉल 10ची गरज. भरपूर उसळी घेतली होती बॉलने. एका 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील केला. इथे या विकेट किपर थोडेसे ढासळतायत. रन मिळते ती 1. आता 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 रनची गरज आहे. धावा लागल्या धाव फलकावर त्या 30-39 लक्ष आहे या मॅच मध्ये. 4 बॉल आणि 9 धावा. चला बाउंड्रीच्या मागे लावा, तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर लावा. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 मध्ये 9. बॉल सोडून दिला. हा दबाव आहे, चुकी झाली गोलंदाजाकडे लक्ष्मणकडनं आणि एक अतिरिक्त धाव मोफतच्या स्वरूपात दिली आहे. 4 बॉल 8ची गरज आहे. एका फटक्याचं काम आहे की सामना अगदी जिवंत होईल. प्रत्येक बॉलवर दुहेरी धाव काढावी लागेल. एक तरी मोठा फटका पाहिजे. 4 बॉल 8. इथे बघा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय, डीप मध्ये खेळाडू आहे. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न थांबवला जातोय, नाही. किती धावा मिळतील? यस, अंपायर किती रन्स असतील या बॉलवर? थांबा, अंपायर डिस्कशन करतील. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय. चला, अंपायरला त्यांचा निर्णय घेऊ द्या. खेळाडूंनी दूर राहा. 2 तर निश्चित आल्यात. तिसरी आली आहे का नाही आता ही शहानिशा केली जाते. आमचे 3ही नामांकित पंच आहेत. क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे आमच्या 3ही पंचांकडे. क्रुशियल मुवमेंट आहे मॅच. 4 मध्ये 8 पाहिजे होत्या या बॉलच्या अगोदर. आता किती राहतील 3 बॉल मध्ये? सांगू? यस, 2च धावा मिळतील या बॉलवर. 1 धावून काढलेली आणि 1 ओव्हर थ्रोची रन. म्हणजे आता 3 बॉल आणि 6ची गरज. आणि राहुल डीजे असेल आता स्ट्राईकवर, जो 5 बॉल 3 वर खेळतोय. गेल्या वर्षीचा विजेता संघ वैभव स्मृती 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्या वर्षी विशाल वरांडे त्यांच्या स्क्वॉड मध्ये होता. मात्र आता तो अपोजिट टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 6ची गरज. काय सामना आहे! असा सामना पाहिजे फायनलचा. चित्त थरारक, डोळ्यांचं पारणं फेडणारा. 3 बॉल 6ची गरज. स्टेप आउट झाले होते, ड्राईव्ह केले, ऑन ड्राईव्हचा फटका. सिंगल मिळते, इथं मिसफील्ड झाली, फंबलिंग झाली. हे प्रेशर आहे फायनलचं. एक एक धाव महत्वाची. आता येणारे 2 बॉल आणि 4 रनची गरज असणार आहे. काय सामना पाहायला मिळतो मित्रांनो. पैसा वसूल सामना आहे. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 3. आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल, याची नोंद घ्या. 2 बॉल 4ची गरज. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल गेला तो फक्त सिंगल साठी. आता 1 बॉल आणि 3ची गरज. स्कोर झालाय धाव फलकावर 36. आता 1 बॉल आणि 3ची गरज आहे. चौकाराला षटकाराला सामना जिंकला जाईल. वैभव स्मृती 11 जो गेल्या वर्षीचा चॅम्पियन होता पहिल्या पर्वाचा, आणि दुसऱ्या पर्वाचा देखील चॅम्पियन तो कदाचित होऊ शकतो. मात्र इथे आव्हान आहे आई भराडी माता आंबोडे खुर्द टीमचं. एका बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. 2 काढल्या तर टाय होईल आणि सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल या फायनल मॅच मध्ये. 1 बॉल 3ची गरज. आणि जोपर्यंत पंचांचा फायनल डिसिजन येणार नाही, कोणी आतमध्ये जाणार नाही. 1 बॉल 3. इथे चांगला चेंडू आणि इथे मात्र फलंदाज रन आउट. आणि हा स्पर्धा वाल्मिकी पठार प्रीमियर लीग
पर्व क्रमांक 2 चा विजय